श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी सावली या एका नवीन चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आज आपला विषय आहे स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे. तर बघा, आपल्याला केंद्रामध्ये मठामध्ये आपण जेव्हा जातो तर तेव्हा 11 गुरुवार बद्दल माहिती समजते, किंवा आपली समजा एखादी मैत्रीण असेल तर तिच्याकडून आपल्याला समजतं की मी स्वामींचे 11 गुरुवार केले आणि मला खूप छान अनुभव आला, किंवा माझ्या मनातील जी इच्छा होती ती पूर्ण झाली. तर हो, खरंच आहे ते. स्वामींचे 11 गुरुवार जर आपण केले तर आपल्या मनातील इच्छा आहे त्या पूर्ण होतात. मग त्यामध्ये आपल्या नोकरीबाबत असो, किंवा मग संतान प्राप्तीसाठी असो, किंवा घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी असो. तर आपण त्याबद्दलच आज माहिती बघणार आहोत की स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण स्वामींचे 11 गुरुवार कधीपासून सुरू करू शकतो. तर बघा, प्रत्येक दिवस चांगलाच असतो. तर प्रत्येक महिना देखील त्याच पद्धतीने सगळा चांगला असतो. तर आपल्या मनामध्ये आलं मला स्वामींचे गुरुवार धरायचे आहेत, तर सुरू करायचे आहेत, तर तुम्हाला वाटेल तुम्ही त्या गुरुवारपासून धरू शकता, किंवा मग कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता. तर सुरू करायचे म्हणजे काय करायचं आहे, तर गुरुवार सुरू करायचे म्हणजे आपल्याला समजा आपण आता पहिला गुरुवार पकडणार आहोत, तर पहिल्या गुरुवारीच आपण आपल्या शेजारी किंवा आपल्या गावामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जिथं एखादं स्वामींचं केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मठ मंदिर काही जे असेल ते तिथं जाऊन आपल्याला नारळ आणि खडीसाखर अर्पण करायचे आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे, आणि सांगायचं आहे की मी जे हे गुरुवार धरणार आहे 11 गुरुवार ते माझे निर्विघ्नपणे पार पडो, असं आपण स्वामींना सांगायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण घरी येऊन देखील आपण आपल्या देवपूजेची आपली जी जागा आहे किंवा आपलं जे देवघर आहे तिथे येऊन देखील आपण संकल्प करू शकतो की आपण तामणामध्ये असं पाणी की आपण हातामध्ये पाणी आणि फुल अक्षता घेऊन संकल्प सोडायचा आहे की मी स्वामी तुमचे 11 गुरुवार करणार आहे आणि माझ्या मनामध्ये ही इच्छा आहे, तर मग माझे ते 11 गुरुवार तुम्ही निर्विघ्नपणे पार पडून घ्या आणि माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा. अशा पद्धतीने आपल्याला संकल्प सोडायचा आहे. तर संकल्प हा फक्त आपल्याला पहिल्याच गुरुवारी करायचा आहे. त्यानंतरच्या गुरुवारपासून आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा नाहीये. आणि मग त्या पद्धतीने आपण इतर देखील 11 गुरुवार करणार आहोत. आता आपल्याला 11 गुरुवारची सुरुवात करायची आहे, पण त्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरात आवश्यक असणार आहे तो स्वामींचा फोटो. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती देखील असेल तरी पण चालेल, पण स्वामींचा फोटो असायलाच पाहिजे. आता समजा समजा तुमच्या घरामध्ये आता पहिल्यापासून स्वामी सेवा करत नव्हते, तुम्ही आता नुकतीच स्वामी भक्तीमध्ये आलेले आहात आणि तुम्हाला आता खूप इच्छा आहे आपल्याला स्वामींची 11 गुरुवार करायचे आहेत, तर त्यासाठी बघा तुम्ही तुमच्या गावामध्ये एखादं केंद्र वगैरे असेल तिथे देखील तुम्हाला स्वामींचा फोटो किंवा मूर्ती मिळून जाईल, किंवा मग तुम्हाला तुमच्या काही तालुक्याच्या ठिकाणी वगैरे असेल किंवा जिथं एखादं भांड्याचं दुकान किंवा जिथं देवाचे साहित्य मिळतात तिथं देखील तुम्हाला स्वामींचा फोटो मिळून जाईल. आणि नसेलच शक्य तर तुम्ही अमेझॉन वरून किंवा फ्लिपकार्ट वरून देखील मागवू शकता, तिथं पण तुम्हाला स्वामींचा फोटो मिळून जाईल. परंतु पहिल्याच आपल्याला गुरुवारी स्वामींचा फोटो लागणारच आहे. जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही 1-2 आठवडे लेट सुरू करा 11 गुरुवार पकडायला, परंतु तुम्हाला मूर्ती किंवा फोटो आवश्यकच आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लागणार आहे तो, हे बघू शकता तुम्ही, स्वामी चरित्र सारामृत. तुम्हाला आता हे व्यवस्थित दिसतं का, नसेल दिसत. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्हाला आवश्यक आहे. हा ग्रंथ म्हणजे म्हणजे आयुष्य बदलून टाकणारी हा ग्रंथ आहे. इतका छोटा ग्रंथ आहे हा. 1 ते 21 अध्याय आपल्याला प्रत्येक गुरुवारी याचं वाचन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला हा ग्रंथ देखील लागणारच आहे. तर म्हणजे फोटो आणि ग्रंथ हा तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही या दोन्ही गोष्टींची आधी उपलब्धता करून घ्या, त्यानंतर तुम्ही 11 गुरुवार पकडायला सुरुवात करू शकता.
आपण म्हणतो उपवास करायचा, उपवास करायचा. असं काही कोणी सांगितलेलं नाही आपल्याला का तुम्ही उपवास धरला तरच तुम्हाला देव प्रसन्न होईल, असं काही नसतं. परंतु बघा, आपण शरीरासाठी पण ते चांगलंच असणार आहे की आठवड्यातून आपण एक दिवस जरा कमी खाऊ शकतो त्या दिवशी, किंवा मग कोणी फक्त फलाहारच करील, किंवा असं जरा कमी खिचडी वगैरे खाऊन. तसं आपण जरा रोज जास्तच पोटभर जेवतो. तर उपवासाच्या दिवशी जरा आपण कमी खाऊ, आणि आपल्या ते पचन संस्थेसाठी देखील चांगलं असतं, म्हणून आपण आठवड्यातून एक उपवास करत असतो. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करा, नसेल इच्छा तरी तुम्ही दर गुरुवारी संकल्प करून 11 वेळेस जरी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचलं आणि चालू शकतं. आता बघा, आपण सर्वात महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत. तर बघा, सकाळी लवकर उठायचं आहे गुरुवारच्या दिवशी आपल्याला, आणि आपण समजा आपल्या घरामध्ये सर्व साफसफाई करून आपण स्वतः सुचिरभूत होऊन आपल्या देवघरासमोर रांगोळी वगैरे काढून आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. उपवास असणार आहे आपल्याला, त्यामुळं घरातील इतर सर्व कामं आवरून आपल्याला, जर असेलच आपल्या जवळ एखादं मठ मंदिर, तर तुम्ही तिथं जाऊ शकता. नसेल तरी चालेल, नाही गेले दर प्रत्येक गुरुवारी तरी देखील चालेल. आपण आपल्या घरामध्येच या सगळ्या सेवा करणार आहोत. तर सेवा कोणत्या करायच्या आहेत, तर या स्वामी चरित्र सारामृताच्या आपल्याला हे 1 ते 21 अध्याय जे आहेत ते पठण करायचे आहेत. 1 ते 21 अध्याय म्हणजे हे एक पूर्ण ग्रंथ वाचला जाईल प्रत्येक गुरुवारी आपला. त्यासाठी आपल्याला हे पुस्तक असणं आपल्याकडं, हा ग्रंथ असणं आवश्यक आहे आपल्याकडं. तर बघा, आता काहींच्या मनामध्ये शंका असतात की हा ग्रंथ वाचताना जर अचानक समजा लहान बाळ असेल घरामध्ये, तर आपल्याला कधी कधी बघा आपल्याला वाचता वाचता उठावं लागतं, किंवा मग अचानक कोणीतरी पाहुणे येतात, किंवा मग फोन वगैरे येतो. मग काय करायचं, तर समजा ठीक आहे, एखाद्या वेळेस इमर्जन्सी असेल तर तुम्ही उठू देखील शकता. समजा निम्मा ग्रंथ वाचून झालाय तुमचा, समजा 10 अध्याय वाचून झाले, तुम्ही उठले, पण तिथून म्हणजे परत बसण्याच्या वेळेस तुम्ही तोंड हातपाय धुवू शकता आणि परत बसू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कधी कधी एका बैठकीत वाचणं शक्य झालं तर अतिशय उत्तम आहे. तर आपल्याला हा 1 ते 21 अध्याय हे वाचायचे आहे. त्यानंतर आपल्याला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र आपल्याला दर गुरुवारी, तुम्ही सकाळी तुमच्या शाने शक्य झालं तर अति उत्तम आहे, नसेल शक्य तर तुम्ही संध्याकाळी देखील या सगळ्या सेवा करू शकता. तर तुम्हाला एक पाठ आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचा करायचा आहे. 11 वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे, आणि 11 माळी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या म्हणजे माळ करायची आहे. 11 माळी जप करायचा आहे आपल्याला. अशा अगदी थोड्या सेवा आहेत, 3च सेवा आहेत या. आणि एकदा सवय लागली ना, मग खूप खूप फास्ट होत्यात ह्या गोष्टी. आता तुम्ही म्हणता स्वामी चरित्र सारामृताबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगते मी. तर आता बघा, जर नवीन एखादी व्यक्ती असेल ना, तर वाचायला ना 1.5 ते पावणे 2 तास लागतात. परंतु आता एक दोन गुरुवार आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो पटापट वाचण्यासाठी. परंतु एकदा जर आपल्याला ते शब्द जे आहे त्या ग्रंथातील ते एकदा नजरेखालून गेले ना, मग पटापट पटापट, मग काही वेळेस तर आपण 1 तासात किंवा पाऊण तासात पण आपलं वाचन होत असतं. आता आम्ही कायम वाचतो, त्याच्यामुळे आम्हाला आता पाऊण तासातच आमचं पूर्ण वाचन होऊन जातं, कारण फास्ट पुढचा शब्द लगेच माहिती असतो, त्यामुळे आपण फास्ट वाचतो, असं आहे. सेवा इतक्या प्रभावशाली आहेत. आपल्या घरामध्ये जर कोणाला समजा नोकरीच्या समस्या असतील, किंवा काही मुलाबाळांच्या समस्या असतील, किंवा घरामध्ये सुख शांती पाहिजे असेल, तर ह्या सेवा खूप प्रभावशाली आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुम्ही खूप स्वामींवर श्रद्धा ठेवून करा ह्या गोष्टी. नुसतं असं मी म्हणते म्हणून करायचंय असं काही करू नका. तुम्ही एकदा तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही. 11 गुरुवार होऊपर्यंत काही नाही तर बघा, खूप जे मनापासून सेवा करतात त्यांना 3ऱ्या 4थ्या किंवा 5व्या गुरुवारी देखील त्यांना अनुभव येतो ह्या गोष्टींचा. तुम्ही नक्की करून बघा, आणि मग मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाली की नाही, किंवा स्वामी तिथपर्यंत तरी तुम्हाला आणून ठेवतील का, तुमचा मार्ग तरी मोकळा करून देतील. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण मांडणी कशी करायची. तर मांडणी करताना आपल्याला खूप काही पसारा घालायचा नाहीये. आपण एक साधा चौरंग घेणार आहोत, त्यावर लाल वस्त्र अंथरून घेणार आहोत, आणि त्यावर आपण स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो ठेवणार आहोत.
तर स्वामींचा फोटो ठेवल्याच्या नंतर आपल्याला एका बाजूला एक शंख ठेवायचा आहे आणि आपल्याला दुसऱ्या बाजूला घंटी ठेवायची आहे. स्वामींना फुलं अर्पण करायची आहेत आणि एका छोट्या लोटीमध्ये आपल्याला पाणी देखील भरून ठेवायचं आहे. एका छोट्या फुलपात्रामध्ये किंवा छोट्या वाटीमध्ये आपल्याला स्वामींच्या समोर साखर देखील ठेवायची आहे. किंवा तुम्ही उपवास आहे त्या दिवशी, त्यामुळे तुम्ही जरी घरामध्ये केळी किंवा काही दुसरे काही फळं असतील, सफरचंद वगैरे, ते देखील प्रसाद म्हणून तिथं ठेवू शकता. आणि त्याच्या समोरच आपल्याला हा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवायचा आहे. अशी एकदम साधे सोप्या पद्धतीने ही मांडणी असणार आहे. तर दुसरा प्रश्न असा आहे, तर उपवास कसा करायचा? तर उपवास आपण तुमची इच्छा असेल तर तुम्ही फळं खाऊ शकता किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी देखील खाऊ शकता. उपवास हा आपण संध्याकाळी सोडणार आहोत. तर संध्याकाळी आपल्या इच्छेप्रमाणे आपण समजा वरण भात, शिरा किंवा खीर आणि भाजी पोळी असं एकदम साधा आणि सात्विक भोजन आपण बनवणार आहोत. स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण उपवास सोडू शकतो. अगदी साध्या पद्धतीने हे उपवास असणार आहेत. 11 गुरुवारसाठी नियम काय काय आहेत? सर्वात महत्वाचे म्हणजे नियम असतात आपल्या स्वामी सेवेमध्ये. तर बघा, आपण 11 गुरुवार धरणार आहोत, त्यासाठी आपल्या महिलांना 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तर 3 महिने बघा, एखाद्या वेळेस मासिक पाळीमध्ये एखादे 2 गुरुवार 2-3 गुरुवार तर जातातच. त्यामुळे मग मी समजा 4 त्रिक 3 चौक 12, मग समजा 12 गुरुवार ते 1-2 गुरुवार गेले, मग समजा 3 महिन्यांचा तुम्हाला कालावधी लागेल. तर तुम्ही या कालावधीमध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. पूर्णपणे म्हणजे तुम्ही 3 महिने मांसाहार करूच नका. बघा, काही महिला म्हणतील की मग आम्ही गुरुवारी नाही खाणार, आम्ही इतर दिवशी खाऊ शकतो का? तर नाही, तुम्ही 3 महिने मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. त्यानंतर ब्रह्मचर्य पाळायचे आहे. आता बघा, समजा आपले गुरुवार चालू आहे आणि बघा एखादा मध्येच काही कार्यक्रम वगैरे आला, जर आपण आपल्या सासरी असू तर ठीक आहे, त्या दिवशी आपण समजा घरी येऊन परत समजा पूजा वगैरे किंवा आपण उपवास धरू शकतो. परंतु जर आपल्याला आपलं म्हणजे माहेरी जावं लागलं किंवा इतर काही ठिकाणी जावं लागलं आणि त्या दिवशी आपण फक्त उपवास पकडायचा आहे, तो गुरुवार आपण धरणार नाही आहोत. त्या दिवशी आपल्याला बाहेर जायचं नाही. ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी आपण आपल्या स्वतःच्याच घरी पाहिजे, असा देखील एक नियम आहे. तर तो नियम देखील तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. अशा पद्धतीने अगदी साधे सोपे नियम आहेत. नियम असे काही वेगळे काही नाही. आता त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण 11 गुरुवारचं उद्यापन कसं करायचं. तर उद्यापन म्हणजे असं काही वेगळं काही नसतं. 11 गुरुवार झाले, 11व्या गुरुवारी संध्याकाळी आपण उपवास सोडणार आहोत. तर त्या दिवशी आपण समजा आपल्या आजूबाजूला काही मुलं असतील, छोटे मुलं, 5 असो, एक मुलगा असो, 5 मुलं असो, 9, 11 असे काही मुलं असतील तर त्यांना जेव घालू शकतो. किंवा नसेल तर मग बघा, आपल्या आजूबाजूला काही गोरगरीब लोक राहत असतील त्यांना आपण अन्नदान करू शकतो. आणि आपण ते देखील करणार नसेल तर मग आपण केंद्रामध्ये जाऊन काही दान करू शकतो. किंवा मग काहीच नाही तर मग 1-2 डझन केळी घ्यायच्या आणि तुम्ही केंद्रामध्ये गुरुवारच्या दिवशी त्या देखील दान करू शकता. किंवा मग काही पिवळी मिठाई असेल ती देखील दान करू शकता. अशा पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने उद्यापन आहे. तुम्ही नक्की 11 गुरुवार करून बघा. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला 11 गुरुवारचा अनुभव आला की नाही. तर अशा पद्धतीने आहे. आता आपला जो चॅनल आहे बघा, स्वामी सावली, आपण हा नुकताच सुरू केलेला आहे. याच्या अगोदर आपलं एक गावाकडचे साधे जीवन म्हणून हा देखील एक चॅनल आहे. त्याच्यावर मी डेली व्लॉग्स वगैरे टाकत असते. आणि आता आपला हा स्वामी सावली चॅनल आहे, याच्यावर मी फक्त स्वामींबद्दल माहिती किंवा एखादा काही समजा स्वामींबद्दल अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल किंवा काही पुस्तकाबद्दल माहिती पाहिजे असेल, याच माहिती मी फक्त ह्या चॅनलवर देणार आहे. ह्या चॅनलवर इतर बाकीच्या दुसऱ्या इतर व्हिडिओ असतात त्या मी टाकणार नाही. फक्त स्वामींच्या व्हिडिओ ज्या असतात त्याच टाकत जाणार आहे. तर अशा पद्धतीने आहे. तर तुम्ही गावाकडचे जीवन हा चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि स्वामी सावली या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर चला, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू. श्री स्वामी समर्थ.